एक षटकाच्या अखेरीस धावा लागल्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 6 धावा 6 चेंडूमध्ये 6 धावा जमा करू शकले आतापर्यंत जय भोलेनाथ धामणगाव संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वरा 11 ढोले संघ अक्षय किरकिरे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला त्याच्या समोर आपण पाहिलं नितेश पराड थोडा स्ट्रगल केला त्याने आणि ज्ञानेश्वर हरड सध्या आता स्ट्राईकवरती नाहीये पुन्हा एकदा कारण नितेश पराड असेल पुन्हा एकदा स्ट्राईकवरती कारण सिंगल घेतली स्ट्राईक स्वतःकडे राहिली आहे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती साहिल डुकले हा नवीन गोलंदाज आलाय जय भोलेनाथ धामणगाव संघाचा आपण विचार केला पहिल्या षटकामध्ये अगदी इकॉनॉमिकल षटक टाकलं गेलं त्यामध्ये डॉट पर्सेंटेज जास्त पाहिलं 3 चेंडूवरती त्यावरती फ्रीटचा चेंडू देखील आपण पाहिला भीमर बॉल देखील पाहिला खूप काही घडताना आपण त्या षटकामध्ये पाहिलंय मात्र या ठिकाणी आता साहिल डुकले नवीन गोलंदाज आलाय बॉलिंग ट्रॅकवरती समोर आहे पुन्हा एकदा फलंदाज नितेश पराड असेल आणि नितेशकडनं चांगला डावाची अपेक्षा स्वरा 11 ढोले टीमला असणार आहे मात्र सलामीच्या पहिल्या षटक्यामध्ये हवी ती धावसंख्या उभी करू शकला नाहीये फुलटॉस आहे त्याच्यावरती जर लॉफ केलं क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल मिस्टेक होणार नाहीये फर्स्ट विकेट डाऊन टीम स्वरा 11 ढोले टीमला धक्का क्रमांक पहिला वरती संघाचा बॅकबोन अर्थातच महेंद्र सवर बाळाला आपण पाहतोय बॅटिंग स्टान्स वरती संघाचा बॅकबोन आहे संघाचा प्रमुख खेळाडू संघाचा मुखिया ज्याला आपण संबोधू शकाल संघाचा कॅप्टन संघाचा लीडर नेता सर्वच काही संघाचा मुखिया ज्याला आपण संबोधतो महेंद्र सवर ज्याचे फटके असत जबरदस्त अनेकदा आपण पाहिलंय इथे पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना इथे देखील डॉट चेंडू टाकला गेलाय साहिल डुकलेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर हरड सध्या आतापर्यंत आपण 7-8 चेंडू पाहिले नॉनस्ट्राइक एंडवरती आहे महेंद्र सवर आलाय नवीन फलंदाज बाळाला आपण पाहतोय चेंडू देखील चांगला आलाय डॉट बॉल येताना पाहायला मिळाले अतिशय लाईन अँड लेंथ पकडून ही गोलंदाजी इथे होती योग्य टप्पा लाईन अँड लेंथ प्रत्येक चेंडूवरती मिश्रण प्रत्येक चेंडूचा जणू एकच टप्पा सेट केलाय या सर्व गोष्टीचा विचार करून ही गोलंदाजी केली जाते सध्या तरी 2 चेंडू फेस केले बाळा याने तिथे 2 बॉल डॉट आले फुलटॉस आहे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झालाय डीप मध्ये एकच धावाली अखेर आता पाहिलं तर तब्बल खेळ झाला आतापर्यंत 10 चेंडू नंतर स्ट्राईक वरती आलाय फलंदाज ज्ञानेश्वर हरड सलामीला आलेला बॅटर आहे महेंद्र सवरला आपण पाहिलं तर चांगला आक्रमकतेने खेळ फलंदाजी नेहमी तो करत असतो बाळा यवनावाने चर्चेत असतो आणि आज चांगला खेळ त्याला करावा लागेल हा चेंडू देखील परफेक्ट लाईन अँड लेंथ वरती पाहायला मिळाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर करतोय मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये प्रॉपर कनेक्शन झाला तर षटकार येऊ शकेल मात्र त्यासाठी प्रॉपर कनेक्शन प्रॉपर टायमिंग या सर्व गोष्टींचा परफेक्ट मिलाप होणं गरजेचं लागेल हा चेंडू देखील पुन्हा आता रेंज पासून दूर ठेवला इथे देखील आला डॉट बॉल मिस्टर साहिल डुकले जय भोलेनाथ धामणगाव टीम कडनं अतिशय लाजवाब गोलंदाजी करतोय या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी केली आहे व्हाईट बॉल साठी बॅट्समन एंड सोलापूर तिसरे पंच इथे उपस्थित राहा व्हाईट बॉल साठी इथे रिव्ह्यूची मागणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाकडनं हा रिव्ह्यूची मागणी झाली आहे संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या विद्यमानाने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्याच नियमावलीमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय शिल्पा 11 वडपे आयोजित शिल्पा स्मृती चषक 2025 चा थरार
इट्स अ इनलिगल बॉल आहे. पंचांनी सांगितलं, थर्ड पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय. टीम ढोले टीमकडनं आपण पाहिलं रिव्ह्यूची मागणी होती, रिव्ह्यू सक्सेसफुल आहे आणि या एका धावेने धावफलक पुढे जाईल. 8 वरती धावसंख्या आहे. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्रा बॉल फेस करताना पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर स्टेप आउट झाले, पदल आली त्यामध्ये आले आणि तिथं चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. हा दमदार, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार. चौदा धावा झाल्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक गडी गमावला गेला, 2 षटकांच्या 2 षटक कंप्लीट झालेत. 14 धावा पुढे स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड, हा चेंडूला पाठवला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. काय एफर्ट्स लावले या चेंडूसाठी. जिथनं व्हाईट बॉल आला तिथनं रिव्ह्यूची मागणी केली, तिथनं पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल आहे आणि त्या शेवटच्या चेंडूवरती हा षटकार ठोकलाय. दीपक धापसे आलाय, नवीन गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा. हा देखील शॉर्ट बॉल होता, त्याचा मात्र मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील होता. चेंडूवरती धावा आल्या नाहीयेत. इथे देखील आल्या डॉट बॉल. काहीशी चर्चा करताना पाहायला मिळेल ज्ञानेश्वर आणि महेंद्र यांच्यामध्ये, कारण त्यांना माहिती आहे महेंद्रकडे क्लास आहे, क्षमता आहे या मोठ्या धाब्यांपर्यंत जाण्यासाठी. मात्र सध्या तरी महेंद्रचा विचार केला तर त्याने 4 चेंडू फेस केलेत, फक्त त्याच्या बॅटमधनं एकच धाव आली आहे. थोडा स्ट्रगल करतोय सध्या, संघर्ष करतोय मैदानावरती. संघर्ष योद्धा त्याला बनावायला गेल्या मॅच मध्ये. हा देखील शॉट पूल करण्याचा प्रयत्न इथे देखील आलाय. महेंद्रची विकेट आली, मोठी विकेट. अखेर संघर्षाची समाप्ती होताना पाहायला मिळाली, संघर्ष करताना पाहायला मिळाला आणि जिथनं त्याच्याकडनं मोठी अपेक्षा संघाला होती तिथनं त्याने अपयश पदरी आले. त्याच्या आणि फलंदाज बाद. चौदा धावा झाल्यात. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालाय, विजय हारड, एक आक्रमक खेळाडू आहे. हा चेंडू देखील आपण चांगला पाहिला. या षटकामध्ये दीपक धापसे नावाचं नाव चर्चेत आलं आणि दीपक धापसे म्हटलं तर या टीमचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी तो करतो. गोलंदाजी ज्या वेळेला त्याच्या वाटेल तेव्हा गोलंदाजी चांगली करतो. हा चेंडू देखील शफल झाले, क्रॉस बॅटेड फटका, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार दमदार चौकार. या फटक्यांची आवश्यकता आहे. हा फटका आणणं गरजेचं राहील स्वरा 11 ढोले टीम साठी. ज्ञानेश्वर हरड आणि विजय हरडला आपण पाहतो या बॅटिंग स्टान्स वरती समोर आहे. हा चेंडू पंचाने सांगितला नो बॉल आहे, विकेटच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झाला आणि पंचाने सांगितलं इट इज नो बॉल आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट, कारण स्पर्धा आहे सुपर हिट. 19 वरती 2 अशी अवस्था आहे. 2.3 षटके आतापर्यंत कंप्लीट झालेत. शॉट पूल केलाय, पॉवरफुल, डिलाइटफुल, वंडरफुल आणि चेंडू जाईल सीमा पार, दमदार षटकार.
पुढा टाकलेला चेंडू तिथनं देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले, तिथे एकदा बली आहे. या डावाला पुढे नेण्याचं काम सध्या ज्ञानेश्वर हरड करताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या आतापर्यंत पाहिली 26 वरती पोहोचली आहे. षटके कंप्लीट झाले 3. ज्ञानेश्वर हरडचा विचार केला 7 मध्ये 18 धावा, जिथे त्याने 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहिले, एक चौकार येताना पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग जिथे संघ अडचणीमध्ये होता. संघ अडचणीमध्ये होता तिथनं चांगल्या धावा सध्या त्याने उभा केल्यात. आता येणारे चेंडू असे 6 चेंडूमध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. चांगली गोलंदाजी तर अचूक टप्प्याची झाली, मात्र या षटकामध्ये काहीशा लाईन अँड लेंथपासून थोडासा दिशेवरती नियंत्रण पाहायला मिळालं नाही, त्याच्यामुळे धावा देखील येताना पाहायला मिळाला. विकेट देखील 2 गेल्यात. 26 वरती आतापर्यंत धावा राहिल्यात. कुंदन बुधर आलाय नवीन गोलंदाज. नंदा पुन्हा गोलंदाज अखेर 4थ्या षटकासाठी कुंदनला आणले गेले. जय भोलेनाथ धामणगाव संघ आपण पाहतोय. समोर असेल विजय हरड आणि त्याच्यासोबत स्ट्राईकवरती फलंदाज ज्ञानेश्वर हरड, ज्याने या डावाला सध्या कलाटणी दिली आहे. लोवर फुलटॉस चेंडू अगदी जबरदस्त चेंडू एक्झिक्यूट केला, तिथनं एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न सुरू आहे आणि तिथे पाहता पाहता क्षणाचाही विलंब न करता एका धावेचं परिवर्तन 2 मध्ये केले गेले. 2 धावा कंप्लीटेड. गुड रनिंग बिटवीन द विकेट, शूट द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट सध्या पाहायला मिळाला आणि 2 धावा इथनं कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. या धावा तुम्हाला एक धावा रोखायच्या आहेत गोलंदाजी करणाऱ्या संघाला. मात्र प्रतिस्पर्धी संघात जो बॅटिंग करतोय स्वरा 11 ढोले संघ, त्यांना एक धावा अव्वल ठरणार आहे. पुढच्या इनिंग मध्ये ज्या वेळेला ते गोलंदाजीसाठी येतील त्यावेळेला ह्या धावा त्यांना अतिशय लाभदायक ठरणार आहेत. हा चेंडू पाहावा लागेल, पंच सांगतील इट इज व्हाईट बॉल. अनदर एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल स्कोरबोर्ड वरती. 29 वरती धावसंख्या पोहोचली आहे. स्वरा 11 ढोले संघ, निवृत्ती बगर सर यांनी पुरस्कृत केलेला आपण संघ पाहतो. त्याच्या विपक्षामध्ये जय भोलेनाथ धामणगाव संघ. फुलटॉस चेंडू आहे, त्याला मात्र ग्लान्स केल्या, चेंडूला पाठवलंय समालोचन कक्षा आणि मुख्य मंचाला सलामी देणारा हा दमदार षटकार. ज्ञानेश्वर हरड काय बॅटिंग करतोय. फुलटॉस वरती इथे लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकार ठोकला. हा देखील फटका चांगला आहे, इथे देखील धावा चांगल्या मिळतील. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या मस्तक पे दस्तक, चेंडू होईल फरार आणि बॅक टू बॅक दुसरा दमदार षटकार. काय फलंदाजी करतोय, तुफान आणलंय मैदानामध्ये. ज्ञानेश्वर हरडचा जलवा आपण पाहतोय मैदानावरती. सुरुवातीच्या षटकांमध्ये थोडा शांत राहिला, संयमी खेळी खेळताना पाहायला मिळाला, मात्र अखेर त्या संयमाचा बांध सध्या तुटलाय आणि तिथनं त्याने आक्रमकतेने फलंदाजी करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले. वा लाजवाब, काय बॅटिंग करतोय वा. हा चेंडू थोडासा मी म्हणेन की वाईट नो बॉल आहे, पंचांनी सांगितलंय. विकेटच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झाला. प्रेशर पाहायला मिळतीये. लगातारचे 2 षटकार आल्यानंतर जी प्रेशर अनेक मोठमोठ्या गोलंदाजावरती जाणवते तीच या गोलंदाज कुंदन बुधरवरती दाखवली पाहायला मिळाली. इथनं तिसरा देखील षटकार येईल का. फुल टॉस आहे तिथे देखील समोरच्या दिशेने स्ट्रेट फटका आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न आहे, चेंडू कलेक्ट होत नाही, मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. दीपक धापशे अगदी वेगाने चेंडूवरती झेपावला होता, तिथनं चेंडू कलेक्ट केला आणि त्याच अटॅक मध्ये लगेच चेंडू फेकला. मात्र बॉलरच्या हातामध्ये चेंडू अगदी काही थांबला नाहीये, त्याला कलेक्ट करता आला नाहीये, त्याच्यामुळे तिथे एका धावेचं परिवर्तन 2 मध्ये केलं गेलं. ज्ञानेश्वर हरड काय बॅटिंग केले वा लाजवाब. 44 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पुढे सरसावले होते, स्टेप आउट झाले होते, मात्र त्याने हेरलं गोलंदाजाने आणि फुल लेनचा चेंडू टाकला गेला, तिथे आलाय डॉट बॉल. या षटकामध्ये तब्बल 5 चेंडूचा खेळ झालाय.
वाईड लाईन वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. परफेक्ट सटीक चेंडू टाकला गेला आणि गोलंदाजीचा विचार केला तर 18 धावा तरी खर्च केल्यात, मात्र हा चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती पाहायला मिळाला. इथे लोवर फुलटा चेंडू आहे, त्याला ग्लान्स केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. मध्ये संकल्प स्पोर्ट्स मुरे संघ खेळणार आहे. दोन्ही या महत्वाच्या असोसिएशन मधील एक तगड्या दोन्ही संघांमध्ये ही फाईट आपण पाहणार आहोत. संकल्प स्पोर्ट्स मुरे ए विपक्षामध्ये आई गावदेवी वालशिंद ए संघ. मोठी मॅच पाहायला विसरू नका. नेक्स्ट मॅच आपण टॉस देखील करतोय, ज्या ठिकाणी करण जाधव सर. थँक्यू. सर पिंटू मोरे या स्पर्धेचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या शुभहस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दीपक टॉस ची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन. शिल्पा 11 वडपे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला ओमकार ग्रुप वडपे. हा कॉइन पिंटू मोरे यांच्याकडे सुपूर्द केला. शिल्पा 11 वडपे आवाज दिला होता. आई गावदेवी वालशिंदे या संघानं आणि प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर दीपक निर्णय काय असेल? 3 षटकांची मॅच क्षेत्ररक्षण करू असं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण आज तुमच्या टीमचा आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीने म्हणतात ना की एखादा सूर्य एखाद्या डोंगराच्या आडोशाला जर का गेला तर तो पुन्हा एकदा अगदी उगवतो. कभी खुशी कभी गम ही स्थिती आज तुमच्या वाट्याला आली. काय म्हणशील टीम बद्दल, काय म्हणशील? टीम बद्दल एवढंच बोलीन का सगळ्यांनी 100% द्या आणि प्लेयर आमचे 1-2 कमी आहेत तरी खेळू आम्ही. असं तुझ्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर राज पाटील 3 षटकांची मॅच आहे. कारण यावेळेला समोरच्या संघाने टॉस जिंकला आणि तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. कारण मागील मॅचचा जो परफॉर्मन्स राहिला खूप चांगला राहिला, परंतु यावेळेला बॅटिंग करायची असताना कसं वाटतं इथे जे खेळताना खेळपट्टीवर आणि माइंडसेट कुठपर्यंत असेल? 40+ धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याच्यानंतर मात्र मागील जी टुर्नामेंट आपण बघितली आणि त्या टुर्नामेंटमध्ये डबल धमाका DT ग्राउंड बिनारच्या मैदानावर, स्वतःच्या घरच्या मैदानावर. आणि त्याच्यानंतर मात्र सेलिब्रेशन कसं होतं, काय म्हणशील? सेलिब्रेशन तर आम्ही योग्यच केलता, पण आता काय पुढचा डिसिजन कमिटीचा आहे. यस, आणि तुझ्या संघात देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि टॉस इथे जिंकलेला आहे आई गावदेवी वालशिंदे संघानं आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्याकरता इन्व्हाइट केले संकल्प स्पोर्ट्स मुरी या संघाला. आणि जाऊया कमेंट्री पॅनल मध्ये पुणे शेतात जोडले जातील व्हॉइस ऑफ केले संदीप पाटील सर. धन्यवाद. वेलकम. शुभागमन या ठिकाणी होतात सर. आपण पाहतोय सन्माननीय विजयजी तारे साहेब आपण मंचावरती या, ज्यांचं नेहमीच अगदी मोलाचं सहकार्य स्पर्धेसाठी असतं आणि त्यांचं शुभागमन झालं. विजयजी तारे या आपण मंचावरती. आपलं शिल्पा 11 वडपे आयोजित शिल्पा स्मृती चषक 2025च्या या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम विजय मामा. विजय तारे आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. या आपण मंचावरती यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित झालेत आई गावदेवी वालशिंद संघाची मॅच जर का कुठे मुंबईला असली ना
तरी देखील मात्र तिकडे उपस्थिती दर्शवतात अनिल वांगड. वेलकम. सलामीची जोडी आपण पाहतोय. शैलेश थापसी आणि अजय देसले हे दोन्ही महत्वाचे फलंदाज आहेत आणि समोर बॉलिंग ट्रॅकवरती महेंद्र सवर बाळाला आपण पाहतोय ज्याने फलंदाजी अतिशय खराब पाहायला मिळाली. मात्र आता गोलंदाजीमध्ये दमखम दाखवावी लागेल. 45 धावांचं टार्गेट आहे. 44 धावा जमा केल्यात. पूर्वार्ध संपला. आता उत्तरार्धाला सुरुवातीतनं केली जाईल. 4 षटकांमध्ये तब्बल 45 धावा जमा करायच्या आहेत. 11.25 सरासरी गाठायचे आहे. पहिला चेंडू उडा टाकला. चेंडू तिकडे स्ट्रॉंग अपील आहे. पंचांनी सांगितलं की नॉट आउट आहे. तिने यष्ट्यानं सोडून जाणार चेंडू होता. आउटसाईड ते लक्षम चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं लेग बायच्या स्वरूपामध्ये स्वतः संघाचा अकाउंट ओपन होत आहे आणि योग्य डिसिजन दिला. आउटसाईड ते ऑफसम चेंडू आपण पाहिला. यष्ट्यांच्या अगदी सोडून गेला असा चेंडू आणि खऱ्या अर्थाने पंचांनी योग्य डिसिजन पोहोचवलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती अपील स्ट्रॉंग पाहायला मिळाली. महेंद्र सवर आहे बॉलिंग ट्रॅकवरती. बाळाला आपण पाहतोय. स्वरा 11 ढोले संघ ज्या व्यक्तिमत्वाने समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अग्रेसर असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. निवृत्ती मगर सर त्यांच्या नावाचा हा संघ आपण पाहतो. त्यांच्या मुलीच्या नावाने संघ खेळतो. हा देखील चेंडू आपण पाहिला. हाफ वॉलीचा होता. तिथे डॉट बॉल आलाय. महेंद्र सवर या टीमचा बॅकबोन आहे. या टीमचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू. हाईट फॅक्टर मॅटर करते या गोलंदाजी जेव्हा आपण करतो त्यावेळेला. कारण एक उंच पुरासा गोलंदाज आहे. नेहमी चर्चेमध्ये असतो. चांगली गोलंदाजी करतो. इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षकाकडनं मिस्टेक झाली आहे. डॉट बॉल होता. तिथं धावा मिळतील संघाला 4 आणि संघ चालला आपण पाहतोय 5 अंकावरती. जबरदस्त गोलंदाजी करताना इथे हा चेंडू चांगला होता. मात्र क्षेत्ररक्षण खराब आणि त्याच्या जोरावरती मिळतील धावा 4 चौकार. विजयजी तारे साहेब आपल्या या मंचावरती आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वेलकम. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. शिल्पा 11 वडपे संघ यांच्या विद्यमानाने साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेटचा थरार शिल्पा स्मृती चषक 2025. लेट कटचा फटका आपण पाहिला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू चालला बाउंड्रीच्या क्षेत्रामध्ये. मात्र लास्ट मोमेंटला अडवलं चेंडू. पहा खेळाडू तिकडे काही दुखापत होता का म्हणे आपण लक्ष द्या. ज्या वेळेस आपण धावता त्यावेळेस थोडीशी आपली काळजी देखील घ्या. इथनं धावा कंप्लीट झाल्या 3 आणि ही धावसंख्या पोहोचली आहे 8 या अंकावरती. महेंद्र सवर आहे बॉलिंग ट्रॅकवरती. चेंडूला हेरलं. चेंडूच्या टप्प्याला ओळखलं आणि त्या पद्धतीने चेंडूला पुश केलं. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॅकवर्ड पॉईंटला चेंडू फरार झाला. तिथनं प्रयत्न चांगले म्हणून एक धावी वाचू शकला आणि अदरवाईज चौकार गेला असता. 8 वरती धावसंख्या आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ प्रस्तावित झालाय. 2 चेंडू प्रलंबित आहेत. महेंद्र सवर बॉलिंग ट्रॅकवरती. पुढा टाकला चेंडू. तिथनं थोडा स्ट्रगल पाहायला मिळाला. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. फलंदाजी हवी ती होत नाहीये. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं आणि असं वाटत होतं की कुठेतरी या लेफ्टी राईटी कॉम्बिनेशनमुळे गोलंदाजावरती थोडीशी प्रेशर जाणवू शकेल. मात्र गोलंदाज तेवढा ताकदीचा आहे. मिस्टर महेंद्र सवर बाळाला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकामधील. 9 वरती धावसंख्या आहे. अंतिम चेंडूवरती एखादा मोठा फटका आणावा लागेल. फटका तर आपण पाहिला मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. एकच धाव तिथे घेतली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत धावा लागल्या 10 आणि षटक कंप्लीट झालंय. 45चा टार्गेट असताना 10 धावा जमा केल्यात. म्हणजे सरासरीपेक्षा कुठेतरी 1.25 ही धावा थोड्या कमी केल्या. 11.25 सरासरी गाठायची होती. तिथनं त्या धावांपर्यंत तर तो पोहोचला नाहीये. मात्र आतापर्यंत आपण पाहतोय 10 धावा लागल्या धाव फलकावरती. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड ओव्हरसाठी आणला गेलाय. स्वरा 11 ढोले टीमसाठी.
ज्याने फलंदाजीमध्ये आपली हुकूमत गाजवली आहे, ज्ञानेश्वर हरड. इथनं देखील चांगला खेळ त्याला आता करावा लागेल. फलंदाजी करताना आपण फलंदाज पाहतो अक्षय देसले आणि शैलेश धापसीला. मात्र ही पहिली इनिंग तर ज्ञानेश्वर हरडच्या नावावरती राहिली आहे. त्याचा जलवा आपण बॅटिंगचा जलवा पाहिला, त्याची हुकूमत पाहिली, त्याची हुकुमशाही पाहिली, त्याची दादागिरी आपण पाहिली बॅटिंग करताना. या ठिकाणी आता त्याची गोलंदाजीची धार, गोलंदाजीची पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करेल, योग्यता त्याला सिद्ध करावी लागेल. आता पहिल्या षटक्यामध्ये आतापर्यंत प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. फलंदाज धामणगाव टीमच्या फलंदाजासाठी निलेश धापसे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे धामणगाव टीमच्या फलंदाजासाठी. आणि त्या षटकारांची खऱ्या अर्थाने आता आवश्यकता भासली आहे. ज्ञानेश्वर हरड बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरा षटकासाठी अशोक डिंडाप्रमाणे डोक्याला जी पट्टी बांधली आपण पाहतोय आणि त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. आता चांगला चेंडू, वा काय जबरदस्त ऍक्शन आपण पाहिली आणि तिथनं देखील डॉट बॉल आलाय. फलंदाजाला असं वाटलं की अगदी बॅटच्या मेरिटवरती चेंडू घेतला गेला आणि त्याच्या पद्धतीने अनोख्या शैलीने फटक्या खेळण्याचा प्रयत्न. इथे आलाय डॉट बॉल. 10 धावा झाल्या धाव फलकावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी तर पाहिली आपण स्वरा 11 ढोले टीमकडनं. कटर चेंडू, स्लोवर चेंडूचा वापर केला. फलंदाजचा स्टान्स त्याने ओळखलाय आणि त्याच पद्धतीची फसवणारी गोलंदाजी, फसवी गोलंदाजी करतोय. अक्षरशः फलंदाजाविरुद्ध हे फसवण्याचं कट कारस्थान सध्या रस्त्यानं पाहतोय गोलंदाज मिस्टर ज्ञानेश्वर हरड. 2 चेंडूवरती त्याला हेरलंय, त्याचा बॅटिंगचा स्टान्स हेरलंय. आता कशा प्रकारे चेंडू टाकेल ते पाहावं लागेल, कशा प्रकारे फटकेबाजी होईल ते देखील पाहणं गरजेचं असेल. इथे बॅटची एज अँड टेकन. फर्स्ट विकेट गोज डाऊन. टीम जय भोलेनाथ धामणगाव टीम अखेर त्या संघर्षाचा शंखनाद करता करता तो विकेट सुद्धा गमावलाय. इन ॲट नंबर 3 वरती अक्षय किरकिरे आलाय नवीन फलंदाज. आता इथनं चांगला डाव सावरावा लागेल. संघ थोडा अडचणीमध्ये आहे. आतापर्यंत 3 चेंडू अतिशय जबरदस्त देखणी गोलंदाजी पाहायला मिळाली. चतुर चाणाक्ष बुद्धीची आणि गोलंदाजी कशी करावी हे सध्या त्याने फलंदाजीमध्ये दाखवलं. आता गोलंदाजी कशी करावी हे देखील दाखवून देतो मिस्टर ज्ञानेश्वर हरड. जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. या इनिंग मध्ये आपण पाहिलं, या मॅच मध्ये महेंद्र सवर जेवढी हवी तशी बॅटिंग झाली नाहीये, मात्र गोलंदाजी चांगली केली आहे. ज्ञानेश्वर हरडचा ही मॅच आपण पाहतो त्याच्या नावावरतीच राहील की काय ते पाहावं लागेल. बॅटिंग तर त्याने जबरदस्त केली आहे. गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकलेत. नवीन फलंदाज अक्षय किरकिरे. 4था चेंडू असेल षटकामधील. इथे आल्याला पहिला चेंडू ते लॉफ करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाहीये. अनदर विकेट गोज डाऊन. टीम धामणगाव संघाला अजून एक धक्का आणि धक्का क्रमांक 2 आणि गोलंदाज करतोय ज्ञानेश्वर हरड. त्याने दिलाय धक्का क्रमांक 2. आपण या मंचावरती आपलं देखील या मंचावरती आम्ही करतोय सहर्ष स्वागत. सोमनाथजी सोंगाळ आपल्या या मंचावरती, क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. या आपण मंचावरती आणि या मंचावरती विराजमान व्हा. वेलकम. शिल्पा 11 वडपे यांच्या विद्यमानाने साकारलेली ही भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय. शिल्पा स्मृती चषक 2025 हा थरार सध्या आपण आजमावतोय. सोमनाथजी सोंगाळ वेलकम, आपलं स्वागत आहे. महेंद्र सवर आज बॅटिंगच काही झाली नाही पाहायला मिळाली.
इथे स्लोवर चेंडू कटर चेंडूचा वापर केला गेला. गोलंदाजी काय लाजवाब राहिली. वा, योग्य टप्पा लाईनला नेत प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, स्लोवर चेंडू, वेग, या सर्व गोष्टींचा मिश्रण आपण या षटकामध्ये पाहिला. आणि जशी फलंदाजीमध्ये हुकूमत राहिली तशी गोलंदाजी मधला दबदबा त्याने या ठिकाणी पेश केलाय. वा, लाजवाब. 10 धावा झाल्या, 11 धावा. नेल्सन फिगर आता कुठे गाठला या षटकामध्ये आपण पाहिला. डबल डिजिट मध्ये ही धावसंख्या पोहोचता पोहोचता अखेर 11 चेंडूमध्ये 11 धावा त्याने जमा केल्यात. विकेट्स त्याने गमावल्यात 2. एक मॅचचं सूत्र आपण पाहिलं तर अगदी इकॉनॉमिकल षटकं टाकली गेली, मात्र चांगली फलंदाजी दमखम जय भोलेनाथ धामणगाव टीमला खेळायचं होतं. मात्र अक्षय देसले आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय अक्षय किरकिरे, असं वाटलं चांगला डाव सावरेल, मात्र अक्षय किरकिरे बाद झाला. आता दीपक धापसी या टीमचा मुखिया आहे. चांगला खेळ त्याला प्रस्थापित करावा लागेल. चला, मात्र जास्त विलंब आपण करू नका, वेग द्या आपण या सामन्याला, गती द्यायची आहे सामन्याला. इथे पायावरचा चेंडू होता, त्याला ग्लान्सर केलाय. पुन्हा आता क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. या षटक्यामध्ये काय गोलंदाजी केली, तब्बल 3री विकेट मिळवली आहे. गोलंदाज ज्ञानेश्वर हरडने. अजून एक धक्का, जय भोलेनाथ धामणगाव टीमला धक्का क्रमांक 3रा. बॅकफुटला गेले असताना बॅकफुट जाऊन हा फटका खेळला होता. फक्त ग्लान्स करताना तिथे तेवढं हवं तेवढं टायमिंग एलिव्हेशन मिळालं नाहीये, त्याच्यामुळे हा अजून एक फलंदाज बाद झाला. अखेर अक्षय देसले बाद झालाय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित पवार आणि दीपक धापसे. हे दोघांना 2 षटकामध्ये धावांचा आता पाठलाग करायचा आहे. तब्बल 34 धावा, 17ची सरासरी आता गाठायची आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर तन्मय मोरे. यंग आहे गोलंदाज, मात्र तन्मय मोरेला या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर या संघाचा आक्रमक बॅटर, आक्रमक खेळाडू दीपक धापसे. अंडरआर्म क्रिकेट पासून खेळाडूची चांगली ओळख राहिली आहे. दीपक धापसे असेल, अक्षय किरकिरे चांगला अंडरआर्म क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेत. इथनं आता या दीपक धापसेला चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ सध्या तरी अडचणीत आहे. 17ची सरासरी गाठायची आहे प्रत्येक षटकामध्ये. जिथे पहिल्या इनिंग नंतर आपण पाहिलं 11.25ची सरासरी गाठायची होती, मात्र सरासरीमध्ये आता वाढ झाली. जी हवी तेवढी धावा जमा केल्या नाहीयेत आणि त्याचा श्रेय मी देईन ज्ञानेश्वर हरडला. काय फलंदाजी, काय गोलंदाजी राहिली त्याची. वा, लाजवाब. पुढा टाकलाय परफेक्ट सटीक यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. तिथं त्या चेंडूचा उत्तरच नाहीये दीपक धापसीकडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नुकतीच ज्यांची टुर्नामेंट आपण मागच्या वीकमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळाली. संकल्प चषक मोरे आणि ती स्पर्धा देखील एक ट्रॉफी आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळाली. एक ट्रॉफी त्याने जिंकली. सचिन 11 भिनार टीमची एक ट्रॉफी मोरे टीमने जिंकली आहे. म्हणजे आता नुकतेच मागच्या वीकमध्ये 2 ट्रॉफी त्याने जिंकल्या. तिथे ट्रॉफीज आहे, फुल टॉस आहे. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये वेल जज अँड टेकन. अनदर विकेट गोज डाऊन. टीम जय भोलेनाथ धामणगाव टीमला धक्का क्रमांक 4. गोलंदाजीची दमखम. वा, काय गोलंदाजी इथे होते. हवे त्या टप्प्यावरती योग्य त्या लाईन लेंथवरती जिथे हवा तिथे टप्पा मिळवतात. हे सध्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आपण पाहिलंय. नेक्स्ट मॅच बिग फाईट, बिग मुकाबला पाहायला मिळेल, जिथे संकल्प स्पोर्ट्स मोरे ए विपक्ष मध्ये आई गावदेवी वालशिंद ए संघ. यष्टांचा फर्निचर उद्ध्वस्त केलाय. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिफला उद्ध्वस्त केलाय फलंदाज बाद.
इथे सन्मान्य अशोकजी कातोड साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम. आपल्या या मंचावरती आम्ही करतो सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबती आपण पाहतोय विजयजी तारे यांचं देखील शुभागमन आहे. त्यांचं देखील आपण करूया पुन्हा एकदा पुन्हा मंचावरती वेलकम. काय गोलंदाजी करते वा लाजवाब तन्मय मोरे. परफेक्ट सटीक यॉर्कर टाकला गेला. यष्टांचं फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि तिथे अजून एक विकेट मिळवली. धक्का क्रमांक 5वा. 11 वरती 5 ही सध्या आपण धावफलक पाहतोय. स्वरा 11 ढोले संघ आपण पाहतोय. डॉक्टर निवृत्ती बगर सरांचा संघ आहे. इथे देखील फुलरलेचा चेंडू आहे. तिथनं देखील मोठा फटका आला नाहीये. मजेशीर किस्सा घडताना पाहायला मिळाला. कुठेतरी चेंडू अगदी बॅटवरती लागला. पुन्हा आता फलंदाजच्या टी शर्ट मध्ये मला वाटतं अडकला होता की काय असं जाणवलं आणि तिथनं एक धाव आली आहे. तन्मय मोरे काय लाजवाब गोलंदाजी केली आहे. ऍक्शन जबरदस्त आहे. इथनं पहा अनएक्सपेक्टेड बाउन्स सरप्राईज केलंय. फलंदाजाला सरप्राईज दिलाय आणि सरप्राईज केलंय. काय चेंडू टाकलाय. इथनं देखील आलाय डॉट बॉल. 2 षटके आपण पाहिले. पहिल्या षटकामध्ये तरी थोडाफार धावांचा 8 पर्यंत होता. तिथनं आपण पाहिलं तर 10 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. तिथनं ज्ञानेश्वर हरडने कमालीची गोलंदाजी केली आहे आणि इथनं त्याच्यानंतर कमालीची गोलंदाजी करत असताना तन्मय मोरेने कमाल धमाल लाजवाब आणि बेमिसाल गोलंदाजी केली आहे. वा अफलातून एफर्ट्स. इथे देखील इथे फटका आपण पाहिला. टॉप एज होती तिथे थर्ड स्लिपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक होतं. तिथे चेंडू अडवला फेकला मात्र एक धाव आली. या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. पिंटू मोरे यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करूया. अशोकजी कातोड साहेबांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. पिंटू मोरे यांच्या शुभ हस्ते. अतिथी देवो भव ही परंपरा जोपासताना आपण पाहतोय. हे आयोजक कमिटी आपण पाहतोय. प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान आदर तिथे पाहुणचार करणं ही स्पर्धेची ओळख आहे आणि ते करत असताना ते कर्तव्य बजावत असताना प्रत्येकाचा शुभ सन्मान मान सन्मान करणं हे आपण स्पर्धेमध्ये पाहतो. विजय हरडाला नवीन 4थ्या षटकासाठी गोलंदाज. वा पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू परफेक्ट षटक. प्रत्येक गोलंदाज पाहिलं योग्य टप्पा लाईनला लेंथवरती गोलंदाजी करतोय आणि योग्यता ही सिद्ध करून दाखवली आहे स्वरा 11 ढोले टीमने. या सीझनची एक ट्रॉफी तर त्याने 3ऱ्या क्रमांकाची जिंकली. आतापर्यंत आपण पाहिलं स्वरा 11 ढोले संघ डॉक्टर निवृत्ती मगर सरांचा संघ आहे. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न तिथे देखील सरळ बॅटने फटका आला नाहीये. तू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र तिथे देखील येत नाहीये धावा. मजेशीर मॅच आपण हे पाहतोय. एवढी सिरियसली सध्या तरी ढोले संघ घेत नाही. त्यांना माहिती आहे की हा सामना आता 1 साडे जिंकण्याच्या उंबरठ्यामध्ये आपण येऊन ठेपलोय. मात्र विजय हरड जी चांगली आत्ता गोलंदाजी करेल ते पुढच्या येणाऱ्या मॅच मध्ये तीच गोलंदाजी त्याला तारणार आहे. इथे देखील पहा फुल टॉस येणे होता. त्याला देखील मात्र स्लॉक्स बुडवायचा होता. मागचा पाय वाकवला होता तरी देखील पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. नेक्स्ट मॅच बिग फाईट पाहायला मिळणार आहे. संकल्प स्पोर्ट्स मोरे ये ताकदीचा संघ आहे. त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदे वालशीन संघ आहे. हा चेंडूवरती अगदी पाठचा स्लॉट मध्ये घेतलाय. चेंडूला पाठवलंय. वा क्षेत्ररक्षण देखील तेवढं चांगलं होतं मात्र या ठिकाणी घोषित केलंय षटकार. हा देखील शफल झाले होते. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील आला डॉट बॉल. अंतिम चेंडू असेल या
पुढा टाकला फुलरल्यांचा चेंडू, पुन्हा आता काय चेंडू टाकलाय आणि इथनं आपण पाहतोय सामना जिंकलाय स्वरा 11 ढोले टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरेल ज्याने अष्टपैलू कामगिरी साकारली, ज्याने आपल्या नावाची हुकूमत या मॅच मध्ये दाखवली. मिस्टर ज्ञानेश्वर हरट ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टीम धामणगाव आपला कॅप्टन इथे उपस्थित केला, धामणगाव संघ आपला कॅप्टन उपस्थित केला. आणि आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे. सन्मान्य सौभाग्यवती उज्ज्वला मंगेश गायकवाड यांच्याकडून हे सामनावीराची आपण ट्रॉफी पाहतोय. आणि ती मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ज्ञानेश्वर हरट ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.